नमस्कार। तर आज आपण बनवणार आहोत साबुदाणा फ्राईज। त्यासाठी आपण पहिले ही चटणी बनवणार आहे। या चटणीमध्ये पहिले आपण शेंगदाणे, त्यानंतर आपण 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि कोथिंबीर आणि तुमच्या स्वादानुसार तुम्ही मीठ हे त्याच्यात घालू शकता। नंतर हे सगळं वाटण आपल्याला मिक्सरमधून काढायचे आहे। तर आता आपली चटणी रेडी आहे। आपण ही मिक्सरमधून काढली आहे। साबुदाणा फ्राईजसाठी सगळ्यात अगोदर आपण हे पोटॅटो खिसून घेतले आहेत आणि साबुदाणा हा मी 2 तास भिजू दिला आहे। त्यानंतर थोडी कोथिंबीर, हिरवी मिरची आणि चिली फ्लेक्स घेतले आहे आणि मीठ आपण स्वादानुसार घेणार आहोत। तर सगळ्यात अगोदर आता आपण खिसलेले पोटॅटोज आणि त्याच्यामध्ये साबुदाणा मिक्स करणार आहे। त्यानंतर आपण त्याच्यात हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकणार आहोत आणि तुमच्या स्वादानुसार तुम्ही त्याच्यात मीठ घालू शकता आणि तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स अवेलेबल असेल तर तुम्ही तीही ॲड करू शकता। आता आपण हे सगळं मिक्सचर जे आहे ते मिक्स करून घेणार आहे। आता आपण हे सगळं मिक्सचर मिक्स करून घेतलं आहे। त्यानंतर आता आपण या मिक्सचरचे रेक्टँगल शेप्स असे बनवणार आहे। आता आपण याचे असे रेक्टँगल असे शेप बनवणार आहे। नंतर या शेपला आपण थोडं मॅरिनेट होऊ देणार आहे, म्हणजे की ते पूर्ण आतून मिक्स व्हायला पाहिजे। यासाठी असे आपण शेप्स बनवून घ्यायचे। या सगळ्या मिक्सचरचे रेक्टँग्युलर असे शेप बनवून घेतले आहे आणि त्याला आपण 10 मिनिटं हे मॅरिनेट करणार आहे। तर आता आपण जी चटणी बनवली आहे त्या चटणीला फोडणी देतो आहोत। त्यासाठी आपण एका पातेल्यात तेल घेतलं आहे आणि ते तेल तपू देतो आहे। त्यानंतर आपण थोडी मोहरी घालणार आहे। ती मोहरी झाल्यानंतर आपण ती चटणी त्या पातेल्यामध्ये टाकणार आहे। आता आपले तेल पूर्णपणे असं गरम झालेले आहे आणि आपण जे रेक्टँग्युलर शेप केले आहेत मिक्सचरचे ते आता आपण या तेलामध्ये हळू घालणार आहोत। आपण याला पूर्णपणे असं फ्राय होऊ देणार आहे आणि याला जरा रेडिश कलर येऊ द्यायचा आहे। आता हे पूर्ण असे रेड असे झालेले आहे। तर आता आपण याला काढून घेऊया। तर आता आपले साबुदाणा फ्राईज कम्प्लीटली रेडी झाले आहेत। तर आता मी यांना टेस्ट करते। एकदम टेस्टी झाले आहेत। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ओमनील डायरीज या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्की शेअर करा। धन्यवाद।